नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. निवडणुका झाल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेच्या आणि आता पुढे येतील सुद्धा काही जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जी लोक निवडून आलेली आहेत त्या सर्व निवडून आलेल्या मंडळींना आनंदी वास्तूच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारे आशीर्वाद आणि मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या हातून देशसेवा, धर्मसेवा, तुमच्या वार्डाची सेवा आणि लोकशाहीची सेवा घडो. कारण लोकशाही हा आपल्या देशाचा प्राण आहे आणि जनतेच्या विश्वासापेक्षाही मोठा पुरस्कार कोणता? पण आज जिंकलेल्यांचं जितकं कौतुक तितकाच सन्मान आज त्या प्रत्येकाचा आहे ज्यांनी पराभवाचा भार स्वीकारलाय. कारण त्यामुळे त्या लोकशाहीला बळ दिलं गेलं आहे. जिंकणं हारणं हा तर एक खेळाचा नियम आहे. राजकारणामध्ये पद टिकत नाही, सत्ता टिकत नाही. इतिहास सांगतो की एकही पद, एकही खुर्ची ही कधीच कायमस्वरूपी नव्हती. मग कायम टिकणारी गोष्ट कोणती? तर ती गोष्ट म्हणजे माणुसकी, कार्य आणि जनतेशी त्याचा धागा. ज्यांना विजय मिळाला आहे त्यांनी नम्रतेने काम करावं. कारण जनतेचा विश्वास जितक्या वेगाने मिळतो तितक्याच वेगाने हरपतोय. आणि ज्यांना निकाल आपल्या बाजूने मिळाला नाही त्यांनी निराश नाराज होऊ नये. कारण पराभव ही एका नव्या प्रवासाची सुरुवात असते. कधी कधी हार आपल्याला खूप काही शिकवते. हारलेत त्यांनी निराश नाराज होऊ नये. कारण पराभव म्हणजे संपणं नाही, तर तो एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. कधी कधी हार आपल्याला जास्त शिकवते आणि विजयापेक्षाही मोठं सामर्थ्य देते. रामायणामध्ये रामाने 14 वर्ष वनवास स्वीकारला. राजा असूनही राजवाडा सोडला, पद गमावलं, सत्ता गेली, पण माणुसकी, मूल्य आणि कर्म सोडलं नाही. म्हणून आजही रामाचं नाव घेतलं जातं. राज्याभिषेकामुळे नाही, तर त्याच्या आचरणामुळे. अगदी तसंच पद जाईल, निवडणुका येतील जातील, लोक कधी आपल्या बाजूने तर कधी आपल्या विरोधात असतील, पण जेव्हा मनात माणुसकी आणि प्रामाणिकपणा असतो तेव्हा जनतेचा विश्वास परत येतोच. आज पराभव पचवून पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने, जेव्हा मनात माणुसकी असते आणि कामात प्रामाणिकपणा असतो तेव्हा जनतेचा विश्वास परत येतोच. आज पराभव पचवून पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने मी काम करणारच या भावनेने पुढे चला आणि जिंकलेल्यांनी अभिमान नाही तर जबाबदारी घ्यावी. कारण हरवलेल्यांचं मन जिंकणं हेच सर्वात मोठं नेतृत्व आहे. मला फक्त हेच म्हणायचं की पद तात्पुरते असते पण माणुसकी कायमची असते. पद मिळाल्यानं कोणी मोठं होत नाही आणि पद गेल्यानं कोणी लहान होत नाही. मोठे तेच असतात की जे लोकांच्या मनामध्ये आपली जागा कमावतात. आपल्याला हा कार्यक्रम आवडला असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. तुमचा कोणी लाडका उमेदवार निवडून आला असेल तर त्यालाही हा व्हिडिओ पाठवा आणि जो एखादा त्या निवडणुकीमध्ये त्याने हार पत्करली असेल तर त्यालाही हा व्हिडिओ पाठवा. कारण हार जीत हे लपंडावर आहे. ते माहिती ना गाणं तुम्हाला? येस, टेन्शन घेऊ नका. जिंकलेल्यांचं पुन्हा मनपूर्वक अभिनंदन आणि हरलेल्यांचंही अभिनंदन. कारण तुम्ही लोकशाही बळकट केलेली आहे. पुन्हा नव्या दमाने कामाला लागा. ओम साईराम.